नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये अगदी कमी साहित्यामध्ये थंडगार आईस्क्रीम बनवणार आहेत. आता बघा, आईस्क्रीम जे आहे ना, उन्हाळा सुरू होताच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना थंड खाण्याची खूपच इच्छा होते. पण कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 10 रुपयामध्ये ही आईस्क्रीम आज आपण बनवणार आहेत. म्हणजेच आपण जे 10 रुपयाचे हॅपी हॅपी बिस्किट आहेत ना, त्याच्यापासून ही आईस्क्रीम बनवली आहे. खायला इतकी जबरदस्त झाली आहे ना, तर तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अशी आईस्क्रीम तयार करू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात अगोदर इथे आपण बिस्किट घेतलेले आहेत. तर जे 5 रुपयाचा बिस्किट पॅकेट असतो ना, तो इथे आपण वापरणार आहोत. इथे मी 4 बिस्किट पुडे वापरले आहेत. तुम्हाला किती प्रमाणात आईस्क्रीम बनवायची आहे ना, त्यानुसार तुम्ही इथे बिस्किट वापरू शकता. इथे मी 4 बिस्किट पॅकेट घेतले. आता जे बिस्किट आहेत ना, ते आपण एका मोठ्या डिशमध्ये काढून घेऊयात. अगदी 10 ते 20 रुपयामध्ये ही आईस्क्रीम बनवून तयार होते. शिवाय आज आपण गॅस न पेटवता किंवा कोणतंही क्रीम न वापरता, कंडेन्स मिल्क न वापरता ही आईस्क्रीम बनवलेली आहे. आता बघा, सर्व बिस्किट आपण एका डिशमध्ये काढून घेतली. आणि आता ही जी बिस्किट आहेत ना, ती थोडीशी आपल्याला हाताने याचा चुरा करून घ्यायचा आहे. आता बघा, एका बिस्किटाचे 2 भाग होतील असे आपल्याला याचे तुकडे करून घेऊयात. आता हे जे बिस्किट आहेत ना, ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत. कारण याची आपल्याला एकदम बारीक अशी पावडर पाहिजे. तर मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये सर्व बिस्किटं टाकून घेतली. आता बिस्किट जे आहे ना, ते बऱ्यापैकी गोड असतं, पण अजून आईस्क्रीम थोडंसं गोड व्हावं यासाठी इथे मी 3 चमचे साखर वापरणार आहे. जर तुम्ही गोड कमी खात असाल तर इथे साखरेचं प्रमाणसुद्धा कमी करू शकता. 3 चमचे इथे मी साखर टाकून घेतली. आणि आता ही बिस्किट जे आहेत ना, ते आपल्याला मिक्सरला बारीक अशी याची पावडर करून घ्यायची. आता बघा, बिस्किट आहेत ना, ती आपण एकदम बारीक अशी पावडर स्वरूपात वाटून घेतली आहेत. अगदी बारीक अशी याची आपल्याला पावडर करायची आहे. आता यामध्ये आपण काही ओले जिन्नस टाकून घेऊयात. तर इथे मी 2 चमचे मिल्क पावडर वापरणार आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर टाका, नसेल तर स्किप केली तरी काही हरकत नाही. आता इथे मी 1 वाटी भरून दुधावरची साय टाकणार आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती वापरू शकता, किंवा जर फ्रेश क्रीम नसेल तर जी आपली दुधावरची साय असते ना, ती सुद्धा इथे वापरू शकता. कारण दुधावरची साय जी आहे ना, ती प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असते. त्यामुळे दुधावरची साय टाकली तरी आईस्क्रीमला खूप छान असं क्रीमी टेक्स्चर येतं. आता इथे मी पाव वाटी दूध वापरणार आहे. दूध जे आहे ना, तापवल्याच्या नंतर थंड केलं आणि तेच दुधाचा इथे मी वापर करत आहे. तर पाव वाटी दूध टाकलं. तर एकाच वेळी आपल्याला जास्त दूधसुद्धा टाकायचं नाही, कारण जे बॅटर आहे ना, ते खूप पातळ झाल्याच्या नंतर आईस्क्रीम आपली व्यवस्थित सेट होत नाही. त्यामुळे थोडंसं दूध टाकायचं. जर लागलंच तर तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता. आता पाववाटी दूध टाकून झालं की जे मिक्सरच्या भांड्यामधील बॅटर आहे ना, ते छान असं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि मग आता परत हे आपल्याला मिक्सरला छान असं स्मूथ याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता बघा, एकदम मिक्सरला स्मूथ अशी याची पेस्ट करून घेतली. आणि बघू शकता तुम्ही, याला रंग तर किती मस्त आलेला आहे. आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, किती मस्त असं आपलं बॅटर तयार झालं आहे. तर इथे मला पाव वाटी दुधाचा वापर लागलेला आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बिस्किट वापरली तर थोडंसं जास्तीचं दूधसुद्धा लागू शकतं. आता बघा, बॅटर आपलं आईस्क्रीम बनवण्यासाठी एकदम रेडी झालं आहे. आता लगेच आपण आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवूयात. आता बघा, आईस्क्रीम सेट करण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा डब्बा वापरणार आहे. तुमच्याकडे जसा डब्बा अवेलेबल आहे किंवा जे काही भांडं अवेलेबल आहे ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही आईस्क्रीम सेट करू शकता. एखाद्या चहा प्यायचे जे यूज अँड थ्रोचे कप असतात त्यामध्ये सेट करू शकता, किंवा जे आपले छोटे ग्लास असतात ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता. आता डब्याला झाकण लावून घेतलं. आणि हा जो डब्बा आहे ना, तो आपल्याला फ्रीझरमध्ये कमीत कमी 7 ते 8 घंट्यासाठी किंवा रात्रभरासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे.
ज्या ठिकाणी बर्फ होतो ना त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आता बघा, रात्रभराच्या नंतर हा डबा मी फ्रीजच्या बाहेर काढला आणि बघा इथे आपली आईस्क्रीम किती मस्त अशी सेट झाली आहे. तर डब्यातून आईस्क्रीम काढण्याच्या अगोदर आपल्याला ही जी आईस्क्रीम आहे ना ती एक 10 ते 15 मिनिट अगोदर बाजूला काढून ठेवायची, म्हणजे डबा थोडासा थंड झाला की ती व्यवस्थित निघते. आता बघा इथे माझ्याकडे स्कूपर आहे, तर त्याने मी आईस्क्रीम काढणार आहे. या अगोदर मी भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम बनवल्या आहेत. तर एका ताईंनी मला कमेंट केलं होतं की स्कूपने आईस्क्रीम काढा. तर हे जे स्कूपर आहे ना ते मी मेशोहून ऑर्डर केले आहे. खूप छान असं प्रोडक्ट आहे, त्यामुळे मेशोला धन्यवाद. आता बघा त्यानेच मी आईस्क्रीम काढत आहे आणि ही आईस्क्रीम आपण स्कूपने काढून घेऊयात. एका बाउलमध्ये सर्व करूयात. अशा प्रकारे आपण अजून थोडीशी आईस्क्रीम या बाउलमध्ये टाकून घेऊयात. इथे बघा आईस्क्रीम काढून घेतली की अजून आपल्या आईस्क्रीमला छान असं मस्त दिसावं आणि खाताना सुद्धा एक छान अशी टेस्ट यावी, यासाठी इथे मी चॉकलेट सिरप वापरणार आहे. तर माझ्याकडे चॉकलेट सिरप होतं म्हणून मी टाकलं. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे टुटी फ्रुटी टाकू शकता किंवा काजू बदामाचे काप टाकू शकता. आता बघा इथे आपली आईस्क्रीम तयार झाली. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही आईस्क्रीम बनवून तयार झाली आहे. आज आपण अजिबात गॅस पेटवलेला नाही किंवा दूधसुद्धा हटवलेलं नाही किंवा कोणत्याही क्रीमचा वापर केलेला नाही. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच ही आईस्क्रीम बनवून तयार केली आहे. तर तुम्हीसुद्धा ना कोणतीही पूर्वतयारी न करता अशी ही बिस्किटांची आईस्क्रीम एक वेळेस नक्की करून पहा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला खरंच माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हीसुद्धा एक वेळेस ना अशी ही बिस्किटांची आईस्क्रीम नक्की करून पहा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा. पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.